मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण बोलण्याचं माझं काम नाही. माझा सत्कार करायचा असा जेव्हा विषय आला, तेव्हा मी विनम्रपणे नकार दिला होता. याआधी देखील निवडणूक झाल्यानंतर आदरणीय कृष्णाभाऊ भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खूप इच्छा होती की आपल्या तालुक्यातील एक कार्यकर्ता खासदार झाला. हा प्रथमच मान तालुक्याला मिळाला, म्हणून आपण त्यांचा सत्कार करूया. परंतु मी तेव्हाही विनम्रपणे त्यांना नकार दिला होता. त्याचं कारणच एक होतं की निवडून आणण्यामध्ये तुमचा एवढा मोठा सिंहाचा हात होता, तर आता सत्काराची आवश्यकता काय होती, हा माझा सरळ सरळ प्रश्न होता. आणि मी तो सत्कार टाळत टाळत आज 2 वर्ष झाले. राजकीय परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु त्या राजकीय परिस्थितीत वेगळी वाट चोखाळावी असं मनात कधी संशय देखील आला नाही. आणि म्हणून हा सत्कार का बरं करताय? मी असं वेगळं काही केलं नाही. ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली, मी आमदार झालो, पुन्हा उमेदवारी दिली, मी कमी पडलो आणि परत 24 साली मनी ध्यानी नसताना, मागणी केलेली नसताना देखील मला लोकसभेची उमेदवारी दिली. मी त्या पक्षाबरोबर प्रामाणिक न राहून काय केलं पाहिजे, हा प्रश्न सर्वांच्या पुढे मी मांडतो. कुणी काय देईल, पद देतील, प्रतिष्ठा देतील, परंतु हे जे प्रेम आहे हे कुणी देणार नाही. आणि म्हणून मी या सत्काराच्या विरोधात होतो. मी फक्त माझं काम केलंय आणि जे काम मला करायला पाहिजे होतं ते केलं. आणि मला असं वाटतं की मी जे केलं ते वेगळं काही नव्हतं, जे सरळ होतं ते केलं. पण सरळ जर चालत नसेल आणि वाकडं चालणाऱ्याला जर महत्व असेल, तर म्हणून मला वाटतं का हा सत्कार तुम्ही माझा ठेवलाय. मी आजपर्यंत जे काही केलं ते तुमच्या बरोबरीने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने केलं. आणि जे इथून पुढे करणार आहे तो तुमच्या सहकार्याने, आशीर्वादानेच करणार आहे. म्हणून तुमची प्रतारणा करता येणार नाही. या पक्षाने मलाही खूप दिलं, तालुक्यालाही खूप दिलंय. आदरणीय दिगोळे साहेब मंत्री झाले तेव्हा याच पक्षाचं सरकार होतं. आदरणीय कोकाटे साहेबांना पहिली उमेदवारी दिली तेव्हा याच पक्षाने दिली. माझं मी तर सांगितलंय, या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिला मान याच पक्षाने दिला. आणि मला वाटतं की या पक्षाने आपल्या तालुक्याला, आपल्याला अजून काय दिलं पाहिजे की आपण बाजूला गेलं पाहिजे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाबरोबर जो मी उद्धव साहेबांना शब्द दिला त्याप्रमाणे मी राहिलो. मी विशेष काही केलेलं नाही, परंतु तरी हे विशेष झाल्यासारखं सर्वत्र महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत. आणि जर विशेष काही न करता एवढा उदो उदो होतोय, तर मला वाटतं विशेष काही केल्यावर काय होईल हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मी एकच एवढंच सांगतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा जे काही आहे ते बरोबर राहील. जे माझ्या बरोबर होते आज नाही आहेत त्यांच्याबद्दल मला राग नाही. जे माझ्या बरोबर आहेत, जे पुढे राहणार आहेत
त्यांच्या बरोबर राहायची माझी तयारी आहे. मी वैयक्तिक कुणाशी वैर केलं नाही. जे काय माझे विरोधक असतील ते माझे राजकीय विरोधक आहेत, वैयक्तिक मला विरोधक नाही आहेत असं मला वाटतं. कारण मी कुणालाही वैयक्तिक विरोध केला नाही आजपर्यंत. आणि म्हणून आज तुम्ही सर्वच जण आलात, शिवसेनेचे आलेत, सर्व पक्षांचे आले, जे जे आदरणीय कोंडाजी मामांनी सर्वजण आहेत, जे जे सर्वजण लोकसभेच्या निवडणुकीत एकापेक्षा एक पुढे पळत होते, ते सर्वजण आज आलेत. मला वाटतं त्याच्यात मला खूप मोठं समाधान आहे. आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे, आदरणीय बाळासाहेबांचं स्मरण करतो की त्यांच्या पक्षाने मला एवढं मोठं केलं. भाषण काय करावं हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण मी प्रसिद्धीपासून खूप लांब राहत राहिलो आणि या 4-8 दिवसात माझा संपूर्ण बॅकलॉग निघून गेला. मला सवय नसताना मला सवय झाल्यासारखी वाटायला लागली. आणि मी असं वाटायला लागलं की आता माझ्या एकट्याचा ताण हे 6 जण दूर करतील आणि आता त्यांना प्रश्न विचारतील. तर ते लवकरात लवकर व्हावं. माझ्याकडून ज्या काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे होते मी एका ओळीत सगळ्यांना दिलेले आहेत. मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर होतो, आहे आणि राहणार आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे चूक होईल. मी एवढंच बोलतो. माझा बॅकलॉग भरून निघालाय. मला वाटतं माझ्या पुढच्या सर्व राजकीय आयुष्याचा सुद्धा जेवढं काही मला बोलायचं असेल तेवढं माझं 4-8 दिवसात निघून गेलंय. राष्ट्रीय, राज्याची, तालुक्याची, शहराची सर्व मीडियांकडून मी बोलून झालोय. आता माझ्याकडे बोलायसारखं काही राहिलं नाही. परंतु तुमचे आशीर्वाद आहेत. तुमच्याशी प्रतारणा कधी होणार नाही एवढंच वचन देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.